निघाला कॅटरपिलर निघाला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग थोडासा वेगळा आहे. आपण कुठे ट्रॅव्हल करत नाही आहे, म्हणजे ट्रॅव्हल तर करतो आहे पण जवळच ट्रॅव्हल करतो आहे आणि मजेसाठी ट्रॅव्हल करतो आहे मेन म्हणजे. सो बाबांच्या साईडची जी सगळी फॅमिली आहे त्यांनी काढलेली आहे एक पिकनिक, म्हणजे वन डे पिकनिकच आहे खरं तर. सो आता आम्ही चाललो आहे सफाळ्याला आणि सफाळ्यावरून तिकडून दुकटणला आम्ही जाणार आहोत. तिकडे एक छान रिसॉर्ट बुक केलं आहे. सो ते रिसॉर्ट कसं आहे आणि काय काय आपली मजा करणार आहे ते सगळं तुम्हाला मी दाखवतो. चला आता आपण निघूया पहिला. शिवाजी पार्कलाच आपण पहिला ब्रेक घेतला, आपला रिफ्युलिंग ब्रेक. तशी अर्धी टाकी होती पण म्हटलं की फुल करूनच घेऊ, म्हणजे आपल्याला पुढे प्रॉब्लेम नाही येणार. तर आता फुल करून घेतो. E20 पेट्रोल. सो आपण आता आपला सेकंड ब्रेक घेतलेला आहे या फाउंटन सिटी फूड कोर्टला. खूप मस्त फूड कोर्ट आहे बाय द वे हा. इथं बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात तुम्हाला. उडुपी टू मुंबई, KFC आहे, बर्गर किंग आहे, हल्दीराम्स पण आहे. सो आम्ही तसं आता खाल्लं थोडंसं समोसा आणि ढोकळा वगैरे. तर बघू, थोडीशी जर भूक असेल तर काहीतरी खाऊया इकडे, नाही तर मग वॉशरूमला जाऊन आपण निघूया पुढे. इथून अजून 1 तास 16 मिनटं दाखवते, तर मग आपल्याला जायचं आहे. 4चं चेकिंग आहे आपलं. आता किती वाजले? अरे 3 वाजले. सो अजून 1 तास 16 मिनटं म्हणजे 4:30 होतील आपल्याला. 4चं चेकिंग आहे आपलं. चला आता इथे बघूया काय खायचं. बाय द हल्दीराम अजून ओपन नाही झालं, हल्दीरामचं काम चालू आहे. KFC आहे, बर्गर किंग आहे. सो बघूया, ठरवूया काय खायचं ते. आपण तिथे बाहेर विचार करत बसलो आणि ही लोक ऑलरेडी आतमध्ये आलेले KFCमध्ये. काय घेतलं वहिनी? चिकन पेरी पेरी स्ट्रिप्स. चिकन पेरी पेरी स्ट्रिप्स घेतले. सो आता तेवढंच आपण खाऊया आणि निघूया. चला, आपली आलेली आहे ऑर्डर, फिंगर चिकन ऑफर्स. आम्ही खरं घेतलेलं टेकअवेसाठी, पण आता इकडेच उघडलं आहे कारण का मस्त गरमागरम आहे. हे पॉपकॉर्न आहे चिकन आणि चिकन स्ट्रिप्स, आणि हे आहे मेन, सर्वात मेन गोष्ट डाएट कोक. बाबा घेऊन आले डायरेक्ट. ती कुठं होतं बाबा? हे बाजूला अजवा म्हणून हे. हां अजवा ना, अजवा डेट्स अजवा डेट्स अँड फ्रूट्स. सो बाबा पण आता माहिती आहे त्यांना की डाएट कोक सगळे पितात. आपण आता खाऊन घेऊया पटापट. सो आम्ही आता इथे निघालो पाहिजे. इथे स्टेजचे पण ऑप्शन आहेत आणि मागे वॉटर पार्क पण आहे तिकडे, पण ते खराब झालं वाटते. आणि हे एक इंटरेस्टिंग आहे बघा, इथे एरोप्लेन रेस्टॉरंट, भरत एरोप्लेन रेस्टॉरंट. एअर इंडियाचं एरोप्लेन ठेवलं इकडे आणि त्या एरोप्लेनमध्ये तुम्ही खाऊ शकतात जेवण वगैरे. मस्त आयडिया. बंद वाटते जरा पण, काय माहिती चालू आहे की नाही. हां पण मस्त आहे ही आयडिया. चला आता आपण जाऊया. किती दाखवतं इथून? 1 तास 14 मिनटं दाखवते आपल्याला अजून. मित्रांनो हा बघा, इथे ना एकदम इंटरेस्टिंग ब्रिज लागतो. इकडे असं सिग्नल लावलं आहे आणि इथे पाईपलाईन आहे पूर्ण. सो तुम्ही एका वेळेला एकाच ठिकाणाहून गाडी येते. एकदा त्या साईडने. आता इकडचं सिग्नल सुटलं आहे आमचं, सो आता आम्ही चाललो आहे या साईडने. दाखवतो मला ब्रिज कसं आहे पूर्ण ते. दोन्ही बाजूला असे पाईपलाईन आहेत आणि मधून एक रस्ता जातो असा, म्हणजे रिव्हरच आहे पण त्यांनी नॉर्मल ब्रिज नाही बांधला, असं सिंगल लेन ब्रिज बांधलं आहे. इकडे आणि अशी लाईन लागली. आता ही लोक वाट बघतात त्यांचं सिग्नल कधी सुटेल ते. यांचं सिग्नल सुटलं की मग हे सगळे जातील. आलेलं आहोत आम्ही. हा बघा, हा आमचा इथे रिसॉर्ट आहे पूर्ण, साई संध्या कुटीर. आणि मस्त आहे आजूबाजूला बघा, पूर्ण ओपन आहे. या साईडला काही नाही आहे. इथे समोर असं मस्त व्ह्यू आहे छान. आणि हे रिसॉर्ट आता आतमध्ये जाऊन पण दाखवतो मला कसं आहे ते. सो इथेही आता आमची गाडी लावलेली आहे आणि इकडे नाव दिलं आहे साई संध्या कुटीर. इथून तुम्ही
आत गेलात इथे एक छान मंदिर सुद्धा आहे. स्वामी समर्थांचं मंदिर आहे छान. इथे मला वाटतं त्यांचा किचन एरिया आहे हा सगळा. आणि इथे बाकीचे आपले सगळे लोक आलेली आहेत. भाऊ काका आप्पा का सगळे आलेले आहेत. येस येस हे बघा सगळे इकडे ऑलरेडी आलेले आहेत आणि नाश्ता पण चालू केला आहे. काय आहे नाश्त्यामध्ये? नाश्त्यामध्ये भजी आहे, कांदा भजी आणि मिरचीची भजी. मिरचीची आणि भजी चहा. एक चांगल्यापैकी चहा आहे. खाल्ला तू? हे बघा कांदा भजी आहे, चहा आहे मस्त. आणि हे बघा हे पण आहे केसरी काका आलेले आहेत. केसरी काकांना तुम्ही आमच्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. केसरी काकांनी छान गाणं गायलेलं. अजून तुम्हाला दाखवतो हा बघा पूल बघा यार इकडचा काय मस्त आहे. केवढा मोठा पूल आहे बघा हा बघा. इथपर्यंत पूर्ण मोठा पूल आहे हा एवढा. आणि इथे छोटासा बेबी पूल पण आहे याच्या या साईडला. बाकी एरिया तर खूप मस्त आहे. इकडे म्युझिक सिस्टम वगैरे आहे. आणि रूम्स दाखवतो मी तुम्हाला. आय गेस हे बघा इथे खाली पण रूम्स आहेत, वर पण रूम्स आहेत आणि इथे पण रूम्स आहेत. सध्या आपण पहिला नाश्ता करून घेऊया छान. बघूया कांदा भजी आणि चहा कसा आहे ते. कांदा भजी आवडले होता नक्की. सो ही भजी आहे मस्त कांदा भजी आणि मिरची भजी आहे. आपण कांदा भजी टेस्ट करून बघूया कशी आहे पटकन. छोटासाच पीस घेऊया. मस्त क्रिस्पी केली आहे छान. मिरची भजी पण बघूया. तिखट आहे ही मला सांगते तिखट आहे म्हणून सांगायला. बाबांना लागेल ना एवढी नाही आहे ठीक आहे थोडीशी तिखट आहे छान आहे पण. चला आता आपण पिऊया चहा. चला पूलमध्ये चलो चला चला असंच एक नंबर आहे भाई पण पूल ते. एकदम यांना घेऊन चल पूलमध्ये चला. गीता आत्या पण आली आहे आमच्याकडे खास. काय बोलायचं तुला दोन शब्द? माझा परिवार आलाय सगळा, हा. भाऊ वहिन्या. आणि तुला कसं वाटतंय? बरं वाटते, बरं वाटतं ना? आनंद झालाय. चला पूलमध्ये मग. मला आनंदच आहे. आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला. कुठे शोधू मी शोधू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. सांगू मी सांगू कशी कुणा. सांगू मी कशी सांगू मी सांगू कुणाला. आहे का ही सुविधा वहिनी आहे. सगळ्या तुम्हाला हळूहळू ओळख करून देतो. हा केदार दादा यांनी सगळं मॅनेज केलंय. केदार दादा आणि दादा दोघांनी म्हणून सगळं मॅनेज केलंय. खूप ट्रेंड चांगला मी केला. आणि तो केदार दादा रात्री बुजिंग करणार आहे. आपला बुजिंग त्याच्याकडून आहे. त्याच्याकडला तुम्ही म्हणजे एक गोवाची ट्रिप तर नक्कीच करा. पर्सनल एक्सपिरियन्स याच्याकडून गोव्याची ट्रिप नक्कीच करून घ्या. हिला फार व्लॉगमध्ये यायचं सारखं. चला पाहिजे तुम्हाला मी रूम दाखवतो. सो ही एक रूम आहे इथे खाली. ही डॉर्मेटरी आहे मला वाटते पूर्णपणे. आणि हे खालचं मी तुम्हाला दाखवतो. हा समोर पूल आहे आणि इथे अजून एक आहे आय गेस. आता हे कोणते बंद केलं. आणि ही अशी एक रूम आहे जिथे एक बेड आहे आणि हे 3 इथे आहेत. आणि इथे पण आहे ही पण डॉर्मेटरीच आहे मला वाटते मोठीवाली. वैभव दादा गीता आत्याला घेऊन चाललाय आता तीनदा वर येते ना लाकूड. उचल उचल वॉटर थेरपीसाठी. चला डायरेक्ट चला टाक टाक. जाम त्रास देते. पाण्यात चला. हाय चला पाण्यात. Woo! अरे पाण्यात चालली की एकदम बरं वाटतं हा. वॉटर थेरपी. त्याला काय मस्त वाटेल. आनंद बाय. सो आता आम्ही चाललोय पूलमध्ये. मस्त रेडी झालेलो आहोत पूलच्या कपड्यांमध्ये. आणि आता आपण जाऊया पूलमध्ये. 1 2 रीलची प्रॅक्टिस चालू आहे. निशाणा प्रॅक्टिस बघा किती मस्त जोरदार प्रॅक्टिस चालू आहे सगळ्यांची. आणि आता फुल हाऊस आहेत. सगळे आलेले आहेत जेवढे लोक येणार होते तेवढे. आणि आता इकडे रीलची प्रॅक्टिस चालू आहे. वहिनी सगळ्यांना डान्स शिकवते. गाईज प्रॅक्टिस चालू आहे. प्रॅक्टिस चालू आहे. बघा हा एक पक्षी उतरला. पक्षी
सगळ्यांचं आता मस्त पोहून वगैरे झालं आहे आणि आता 8 वाजलेत आणि आता आपण इथे चालू केलेली आहे तयारी भुजिंग करायची. आणि भुजिंग करणारा फक्त आपल्याकडे एकच माणूस आहे, हे राहुल जिजू आहेत जे आग पेटवतात इकडे. आणि भुजिंग करणारा आपल्याकडे एकच माणूस आहे, वन अँड ओनली केदार दादा. आणि त्याच्याकडे भुजिंगचं तुमच्याकडे ऑप्शन मिळणार आहे, फक्त नॉनव्हेज नाही. हे बघा, हे व्हेज भुजिंग, हे पूर्ण एक्झॉटिक व्हेजिटेबल, ब्रॉकली, कॅप्सिकम बेल पेपर. आणि हे काय कुठला फ्लेवर आहे हा हे मलाई मलाई एक्झॉटिक व्हेजिटेबल्स. हे पण यांनी घरून बनवून आणलं सगळं. सो आता आपण जेवण घेतलं आहे. जेवणामध्ये आहे मस्त मटण आहे, एकदम फ्राय चिकन आहे, भाकरी आहे, सॅलाड घेतलं आहे आपण थोडं जास्ती. आणि ही रिकामी ठेवली आहे कारण का याच्यामध्ये खीर येणार आहे. दीदी इकडे फालतूगिरी करते, अनसबस्क्राईब वगैरे करते, बोलते माझं अकाउंट एवढं हिला घेतो व्हिडिओमध्ये तरी असं करते. आता काय बोलायचं. चला आपण जेवण घेऊया. चिकन तर एक नंबर आहे, मटण आपण टेस्ट करूया कसं आहे ते आणि मग तुम्हाला सांगतो जेवणाचा ओव्हरऑल रिव्ह्यू. बाय द वे इथे फायर फ्लाईज पण आहे, तुम्हाला दिसत असेल. हा बघा, दिसतंय कुठे गेला. अजून आपण ही अर्धी पण प्रॉपर्टी एक्सप्लोअर नाही केली, अजून फक्त आपण इथे आणि इथेच गेलो आहे. आणि इथे वरती पण रूम्स आहे, त्याच्यावरती पण इथे टेरेस वगैरे आहे, तिकडे जाऊन तुम्हाला सकाळी व्ह्यू दाखवतो मी. आता इथे आपण सध्या भुजिंग करतो आहे, इथे पूल आहे मस्त आणि इथे सगळे असे जेवायला बसले. जेवण वगैरे त्यांनी इकडेच लावलं आहे. जेवण बाय द वे खूप मस्त होतं. मटणची टेस्ट वगैरे एक नंबर होती. फक्त मटणाचा एकच प्रॉब्लेम होता की त्यांनी पीस एकदम छोटे केलेले किंवा जास्ती शिजवलेलं, त्यामुळे ते पीस एकदम छोटे झालेले मटणाचे. पण ओव्हरऑल टेस्ट एक नंबर होती. आणि खीर होती, ती खीर तर अजून मस्त होती. सो जेवण वगैरे खूप छान आहे. आणि ही जागा खूप शांत आहे. मेन म्हणजे ती लोक एका वेळेला फक्त एका फॅमिलीलाच देतात. सो ती बेस्ट गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला ही अख्खी प्रॉपर्टी फक्त तुमच्यासाठीच मिळणार, शांत मस्त रात्री वगैरे. सो खूप छान प्रॉपर्टी आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर मी डिटेल्स जे आहेत ते खाली देऊन ठेवतो. बाय द वे पाऊस आलेला आहे मस्त, एक नंबर पाऊस आला. कोळसा भिजला कोळसा. ही बाई आता पोचली. हे काय करायचं तुझं आता. इकडे चल, तिकडे नको, बस आला कोळसा आतमध्ये. चल अगं, आला कोळसा आतमध्ये. चल चैतूताई आता आम्ही गेम्स खेळणार आहे. चैतूताईनी नाही, निकेत काकांनी केले. निकेत काकांनी सगळे गेम्स अरेंज केलेत. सो आता यांचं सगळ्यांचं जेवण झालं ऑलमोस्ट. आता आम्ही चालू करतो गेम्स खेळायला. येस, हॅलो, हाय. हे आहेत केसरी काका आणि हे छान इंग्लिश बोलतात. सॉरी, यू स्पीक इन इंग्लिश. हां, स्पीक इन इंग्लिश. नो, स्पीक इन इंग्लिश. आता कुठे चला. Give a big hand to Niket and Rekha. आणि आपला चालू होत आहे आजचं सॉन्ग. जमलाय सारा जोतावळा, कराया एकदम नाद खोळा. जमलाय सारा जोतावळा, सारा जमलाय जोतावळा. करूया धमाल मस्ती आणि उलटू मजा. त्या दिवशी वाटेल पिकनिक साठी सारखे रजा. याला बोलवूया त्याला बोलवूया, खेळ खेळूया इथे स्टेजवर. नुसता धिंगाणा घालूया, नुसता धिंगाणा घालूया.
क्या बोलती पब्लिक? अरे क्या बोलती? ये कुछ बोलती नहीं। अरे क्या बोलती पब्लिक? अरे क्या बोलती तू? क्या बोलती? चलती क्या खंडाला? अरे चलती क्या खंडाला? क्या बोलती पब्लिक? खूप आभारी आहे की तुम्ही त्याच्यासाठी सहभागी होत आहात. तर तुम्ही मला इथे अँकरिंग करण्यासाठी जी संधी दिली आहे ना, तू स्वतः आली आहे. कुठे आहे आयोजक? निहार केदार. जेवणातली भजी अशीच राहू दे, जेवणातली भजी अशीच राहू दे, भजीच्या सोबतीला चटणी साठू दे, जेवणातली भजी अशीच राहू दे. बक्षीस आलंय, बक्षीस आलेलं आहे. जत्रेच्या गर्दीत हरवलो आम्ही. जत्रेच्या गर्दीत हरवलो आम्ही, जत्रेच्या गर्दीत हरवलो आम्ही, शोधत शोधत फिरतोय गावी. याला विचार त्याला विचार, दिलात धडधड वाढली. याला विचार त्याला विचार, दिला तर गडबड वाढली. दिलाचा बिलबर जीवाचा जीवलग. दिलाचा बिलबर जीवाचा जीवलग. एवढी दिसायला मला, बाई बाई चंद्र दिसायला मला. चंद्र दिसायला, तिथं दिसायला, तिथं दिसायला, तिथं दिसायला. शोधू कुठे, शोधू कुठे, शोधू कुठे. दिसला ग पाय दिसला, दिसला ग पाय दिसला, जत्रेत माणूस सापडला ग बाई. बक्षीस आलेलं आहे. मेरा दिल साड़ी का दीवाना. मेरा दिल साड़ी का दीवाना. दीवाना दीवाना लाजवाब बदलाना, झूठ मत कहना वरना समझ जाना. ये मेरा दिल साड़ी का दीवाना. यांचं गिफ्ट आलंय. हो गिफ्ट गिफ्ट घ्या, गिफ्ट घ्यायला जा. झूठ मत कहना वरना समझ जाना. ये मेरा दिल साड़ी का दीवाना. तेरे घर से मैं तुझको भगा लाया हूँ. तेरे घर से, तेरे बाप के 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 घर से. संग तेरे भाग चली मेरे घर से, संग तेरे भाग चली मेरे घर से, मेरे बाप के घर से. यांना लिरिक्स बदलले नाही ते. लो चली मैं आज शॉपिंग करने चली मैं, लो चली मैं, लो चली मैं, आज शॉपिंग करने चली मैं, लो चली मैं. इनके पास डेबिट भी है और क्रेडिट भी है, तो सब कुछ लूटने चली मैं, लो चली मैं. यांचं गिफ्ट आलेलं आहे. मैं हैरान होकर तुम्हारी तरफ देखा और तुम मेरी उस मूड पर
कितनी हंसती, तुम होती तो ऐसा होगा। और मेरी आई और मेरी नहीं होती तो क्या होता। अब तक 4 बच्चे होते, लेकिन ये मेरी मम्मी मेरे बीच में रहती है। आई बोल ना तू पण. आपल्या पिकनिकची मजा तू घेशील का. मजा तू घेशील का. अरे सांगतीला पिकनिकला तुझ्या येणार नाही. अरे सांगतीला पिकनिकला तुझ्या मी येणार नाही. तुझ्या पिकनिकची मजा मी घेणार नाही. तुम्हाला एक खेळ सांगू का? आपण कॅटरपिलरचा खेळ खेळूया. अरे मस्त आयडिया आहे निर्वी. अरे पण कसा खेळायचा ते आम्हाला एकदा दाखवशील का. अहो काका, एकदम सोपा आहे. फुगा घ्यायचा, 2 माणसांच्या पोटाच्या आणि पाठीच्या मध्ये ठेवायचा. खेळताना फुग्याला हात लावायचा नाही आणि सगळं सरळ चालत जाऊन पुन्हा वळून इथे यायचं. निघाला कॅटरपिलर निघाला. अरे प्रेशर येईल. हात नाही पकडायचा. जेंट्सने केलेला आहे. 19 पॉइंट. गेला. एक कॅटरपिलर मागे राहिला. गेली. एक गाडी सुटली. जाऊ दे एक गाडी. नाही रे एक गाडी सुटली मागे. चाल. फास्ट गाडी पाहिजे. फास्ट. सो नेक्स्ट गेम आलेला आहे आपल्याकडे. चला दीदी कमॉन. नेक्स्ट. चला नेक्स्ट. पडला. चला नेक्स्ट. 2, 3 गो. आईला. चल नेक्स्ट. आईला. चल युवांश. नाही रे. चल वैभव. नाही रे. चला 2 टप्पे गेलेला आहे आतमध्ये. 2, 3 गो. पडला. चला मागे. एकदम मागे. एक पोचलेला आहे. कमॉन.
चल 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 लास्ट आहे लास्ट आहे दोघांचं लास्ट बाकी आहे तुम्ही नाही हे वाजवलं हवा आली पडला फॅन मुळे उडतंय ते पडली फॅनमुळे कोडी चालली आहे सगळ्यांची असा कोणता शब्द किंवा वाक्य आहे हा जो एक गरीब ऐकून खुश होतो आणि एक श्रीमंत ऐकून दुःखी होतो. अपना टाइम आएगा. भगवान भला हो तेरा ओ किस्मत फूटी आसन टूटी वाह वाह कलिया सोने चुप चुप है दिल का उजड़ा दुनिया उजड़ी तू गई है बहार हम जीवन कैसे गुजारे हो जीवन अपना वापस ले जीवन देने वाले हो दुनिया के रखवाले ओ दुनिया के रखवाले 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 पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या पाणी आहे पाणी आहे पाणी आहे हे बघा मी तुम्हाला काल रात्री सांगितलं ना की हा वरतून व्ह्यू बघा काय मस्त आहे यार आई मला घेऊन आली आता इथे वर एवढं मस्त वाटतं आजूबाजूचं आणि हे खाली पूल आहेत आता ही मुलं परत गेली आहेत पूलमध्ये सकाळी सकाळी बघा खूप मस्त व्ह्यू आहे पण हा इथे आणि समोर शेती पण आहे बघा भाताची शेती आहे मला वाटते इथं समोर आता आपण नाश्ता करायला आलो आहे नाश्त्याला त्यांनी ठेवली आहे चहा आणि सगळं बघून मला वाटतं की मिसळ असेल मिसळ आहे आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी छान भुर्जी ठेवली आहे आपल्याकडे बाकीचे सगळे आता नाश्ता करतायत इथे बघूया आपण विचारूया इथे कोणाला तरी विचारूया दीदीला विचारूया दीदी कसा आहे नाश्ता एवढंच वहिनीला विचारूया सुनीता कसा आहे नाश्ता भुर्जी जास्ती चांगली आहे की मिसळ मिसळ ना
चला मग आपण पण आता खाऊन घेऊया कारण का आपल्याला जरा निघायचं आहे, थोडंसं घाई आहे. सांगतो तुम्हाला ऑन द वे काय आहे ते आपल्याला. पाऊस आल्यावर बघा किती मस्त वाटतंय पूल. सो चला आता मी निघतोय आणि यांना सगळ्यांना बाय करतो. हे सगळे 4 वाजता निघणार आहे. चला बाय 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 बाय. दादा आणि वैभव दादा मला सोडायला येतं. चला नवीन आम्हाला आमचा नवीन मी आज बाजूला बसणार आहे, ड्रायव्हिंग चेक करणार यांची. चला आपण पाया पडूया स्वामींच्या आणि निघूया. सो आपण आता पोचलेलो आहोत पालघर स्टेशनला आणि इथून 10:56ची गाडी आहे. सो 10:44 झाली. सो आपण वेळेतच आहेत. ॲक्च्युली माझी एक एक्झाम आहे जी खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती 3 वाजता आहे. नेमकी आजच ठरली आहे ती एक्झाम. सो म्हणून मला निघावं लागलं. आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. जर तुम्हाला हा छोटासा आणि मजेशीर ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर जर तुम्हाला सुद्धा इकडे यायचा प्लॅन करायचा असेल.